Greetings of the day, friends. So आपण सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू पॉइंट लोड या टाईपवरती प्रॉब्लेम्स बघितले मागील लेक्चरमध्ये. तर आज आपण सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू पॉइंट लोड अँड UDL या दोघांचं कॉम्बिनेशन्स असणारे प्रॉब्लेम आज डिस्कस करणार आहोत. सो हियर वी विल कन्सिडर दिस प्रॉब्लेम. ड्रॉ shear force and bending moment diagram for a beam as shown in figure. तर या ठिकाणी बघा सिम्पली सपोर्टेड बीम दिलेली आहेत. ABC A अँड B या ठिकाणी सिम्पल सपोर्ट्स आहेत आणि C पॉईंटवरती 2 मीटर फ्रॉम दी A सपोर्ट C पॉईंटवरती एक पॉईंट लोड ॲक्ट झालेले आहेत 45 kN डाऊनवर्ड आणि एंटायर स्पॅनवरती काय UDL आहे 20 kN/मीटर इंटेन्सिटी असलेला UDL आहे आणि टोटल स्पॅन ऑफ अ बीम आहेत 5 मीटर 3 + 2 5 मीटर. सो ओके आणि we have to calculate the shear force and bending moment diagram for this given simply supported beam. So let's start. So at a simple supports we all know about that the number of reaction generated is 1. So at A point there is one reactions vertical and at a B point there is vertical reaction. So this one is the RA and this one is the RB. These are the two reactions developed at the supports A and B. So we have to find out first of all the reactions of this simply supported beam. So let's start from the reactions calculations. So for the reactions calculations, first equilibrium conditions is summation of f of x is equal to 0. So sign conventions for that, towards right is positive and towards left is negative. So on the given simply supported beam there is no any horizontal reactions, due to there is no any one horizontal reaction because there is no horizontal forces is applied on the given beam. So summation of f of x is equal to 0. That second equilibrium condition is summation of f of y is equal to 0, that is summation of all the vertical forces is equal to 0 and sign conventions for that is upward is positive and downward is negative. So by considering this sign convention we have to summit all the vertical forces and take it at is equal to 0. So how many there are vertical forces on the given beams? So RA, one of the reactions, one of the point loads 45 kilonewtons, then UDL and then RB reactions. So 4 loads, vertical loads are the acting on the given beam. So समेशन्स करायची त्यांची सगळ्यांची. सो RA हा वर्टिकल चाललेला आहेत अपवर्ड, सो पॉझिटिव्ह प्लस RA. देन UDL बघा डाऊनवर्ड आहेत, सो मायनस. आता इंटेन्सिटी UDLचं पॉईंट लोडमध्ये कन्वर्जन कसं करतं आपण अगोदरच बघितलं आहे. इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय स्पॅन, जेवढ्या स्पॅनवरती तो स्प्रेड झालेला आहे तेवढा स्पॅन मल्टिप्लाय करायचा आहे इंटेन्सिटीला. सो इंटेन्सिटी आहे 20 इंटू स्पॅन आहेत 5 kN 5 मीटर. देन पॉईंट लोड आहेत 45 kN डाऊनवर्ड, सो मायनस 45 आणि प्लस RB कसा चालला आहे अपवर्ड चालला आहे, सो RB इज इक्वल टू 0. सो दोन एका साईडला घ्यात आणि अननोन एका साईडला. RA प्लस RB इज इक्वल टू, याचं कॅल्क्युलेशन्स करून घ्या, 145 kilonewton. This one is the equation number 1. Then third equilibrium condition is summation of moment about any support is equal to 0. So summation of movement about A support is equal to 0. Sign conventions for that, clockwise is positive
अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. सो या ए सपोर्ट्सवरती आपल्याला सर्व फोर्सेस जे आहेत त्यांचा मूवमेंट घ्यायचा आहे, रोटेट करायचं आहे अबाउट दी ए सपोर्ट्स. जसं की आपण कालच्या प्रॉब्लेममध्ये हे मूवमेंट्स घेतलेला होता डी सपोर्ट्स, आणि मेकॅनिक्समध्येही आपण मूवमेंट्स कसा घ्यायचं ते शिकलेलं आहे. सो मूवमेंट्स म्हणजे काय असतं, त्याचं मॅग्नेट्यूड मल्टिप्लाय बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तो झाला त्या फोर्सेसचा मूवमेंट अबाउट दी ए. सो बघा पहिला फोर्स आहे 45 किलो न्यूटन. सो 45 किलो न्यूटन हा क्लॉकवाईज चाललेला आहे. सो क्लॉकवाईज आहेत म्हणून प्लस 45 इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहेत 2 मीटर. सो 45 इंटू 2. देन UDL बघा 20 इंटू इंटेन्सिटी आहे त्याची 20 इंटू स्पॅन किती आहेत 5 मीटर इंटू ॲक्ट किती डिस्टन्सवरती होणार आहे तो टोटल स्पॅन बाय 2. सो स्पॅन 5/2 वरती ॲक्ट होणार आहे. त्यानंतर हा RB जो आहे तो अँटी क्लॉकवाईज चाललेला आहे. सो RB इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहेत 5. सो मायनस RB इंटू 5. सो बघा फर्स्ट आहे 45 प्लस 45 इंटू 2, देन प्लस 20 इंटू 5 इंटू 5/2, then minus RB into 5 is equal to 0. So after calculating here we will get the RBs. RB is equal to 68 kilonewton. 68 kilonewton. Okay. Then from the equation 1, RA plus RB is 145. So RA plus RB is 65. आपण कॅल्क्युलेट केलेला आहे इज इक्वल टू 145. सो RA इज इक्वल टू 145 मायनस 68. सो RA इज 77 kilonewton. त्या झाल्या रिॲक्शन्स RA आणि RB. So after reactions we have to calculate the now shear force calculations and then draw the shear force diagram. So third step is shear force calculations. Before calculating shear force calculations, write down the reactions on this loading diagram. So RA is 77 and RB is 68 kilonewton. Now shear force calculations, second step. Shear force calculations. साइन कन्व्हेन्शन्स आहेत त्यासाठी. This is the x-axis sections. This one is the positive and x-axis section. This one is the negative. सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह आणि सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर डाउनवर्ड असेल तर निगेटिव्ह. डाउनवर्ड असेल तर निगेटिव्ह. यस, वाईस वर्स आहेत दोघं पण. सो बघा आता शेअर फोर्स कॅल्क्युलेशन जसं सांगितल्याप्रमाणे सिम्पली सपोर्टेड बीममध्ये आपण लेफ्ट साईडनं कन्सिडर करत जाऊयात. कोणत्याही साईडनं केलं तर काही फरक पडत नाही, परंतु एक साईड कुठली तरी प्रिफर केली तर कन्फ्युजन होत नाही. सो लेफ्ट साईड. सो फर्स्ट शेअर फोर्स ॲट ए टू द लेफ्ट. सो या एच्या लेफ्टला जर आपण एक्स सेक्शन कन्सिडर केला तर या लेफ्ट साईडला फोर्सेस आहेत का? नाही. सो 0. देन शेअर फोर्स ॲट ए टू द राईट. आता बघा शेअर फोर्सच्या सेक्शनची पोझिशन या एच्या राईट साईडला आहेत, म्हणजे या ठिकाणी आहेत.
एक्स पोझिशन या ठिकाणी आहेत एच्या राईट साईडला. लेफ्ट साईडला किती फोर्सेस दिसत आहेत? यस, देअर इज वन व्हर्टिकल रिॲक्शन्स. आणि साईन कन्व्हेन्शन्स बघा, या एक्स सेक्शन आहे आणि एक्स सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स अपवर्ड आहे, जसं की ही रिॲक्शन्स अपवर्ड आहे. सो पॉझिटिव्ह आणि किती आहे तो 77 किलोन्यूटन. यस. देन शिअर फोर्स ॲट सी टू द लेफ्ट. आता बघा, सेक्शनची पोझिशन्स ही सी पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहेत, म्हणजे या ठिकाणी आहे एक्स सेक्शन आपला. आणि या सेक्शनच्या लेफ्ट साईडला बघा किती फोर्सेस दिसत आहेत. एक व्हर्टिकल रिॲक्शन्स आणि हा एवढ्या पार्टवरला ए टू सी पार्टपर्यंतचा UDL. सो हा व्हर्टिकल रिॲक्शन्स कसा आहे? अपवर्ड आहे. सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह, सो पॉझिटिव्ह 77. देन हा UDL बघा डाऊनवर्ड ॲक्ट होतो आहे. सो सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह, सो मायनस UDLची इंटेन्सिटी किती आहेत? 20 इंटू स्पॅन कितीवरती स्प्रेड झाला आहेत आपल्याला फक्त आणि फक्त ए टू सी पार्ट कन्सिडर करतो आहेत आपण. सो 20 इंटू 2. शिअर फोर्स किती आलात या ठिकाणी मग? 77 मायनस 20 इंटू 2. सो 77 मायनस 20 इंटू 2 37. प्लस 37 kilonewton. Then next point, shear force at C to the right. C च्या राईट साईडला बघा सेम पोझिशन्स राहणार आहेत, फक्त एक लोड ॲड होणार आहेत त्याच्यात. आता या ठिकाणी सेक्शन्स आपण शिफ्ट केल्यानंतर C च्या राईट साईडला बघा, C च्या राईट साईडला सेक्शन्स शिफ्ट केल्यानंतर हा RA किलोन्यूटन म्हणजे 77, हा डाऊनवर्ड UDL A टू C आणि मायनस पुन्हा हा काय येईल 45 किलोन्यूटन. सो बघा 77 मायनस 20 इंटू 2 मायनस 45. सो मायनस 45 हा येतो मायनस 8 किलोन्यूटन, मायनस 8 किलोन्यूटन. देन शिअर फोर्स ॲट बी टू दी लेफ्ट. नेक्स्ट पॉईंट कुठला आहेत? बी पॉईंट आहेत. सो बी टू द लेफ्ट. आता बघा सेक्शनची पोझिशन्स ही जी आहेत ती बीच्या लेफ्ट साईडला आहेत, म्हणजे या ठिकाणी आहे एक्स सेक्शन आपला कन्सिडर करणार आहोत. आणि एक्स सेक्शनच्या लेफ्ट साईडला बघा किती फोर्सेस दिसत आहेत. हा RA, देन हा 45 आणि हा 20 किलोन्यूटन पर मीटर UDL असलेला ओव्हर स्पॅन. आता यावेळेस स्पॅन बघा कुठपर्यंत कन्सिडर होणार आहे? A टू B पर्यंत, कारण आपण बी पॉईंटच्या जवळ शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स करतोय. सो बी पॉईंटपर्यंत. सो 77 मायनस 20 इंटू स्पॅन आता 5 मीटर घेणार आपण, मायनस 45. सो बघा कॅल्क्युलेशन्स किती येत आहेत हे 77 मायनस 20 इंटू 5 मायनस 45. सो मायनस 68 किलोन्यूटन. देन शिअर फोर्स ॲट बी टू दी राईट. आता बघा शिअर फोर्स ॲट बी टू दी राईट या ठिकाणी आपण सेक्शन कन्सिडर करतो आहेत. आणि लेफ्ट साईडला बघा किती फोर्सेस आहेत, सर्व बीम कन्सिडर होणार. आता फक्त साईन कन्व्हेन्शन्स व्यवस्थित बघा. 77 मायनस 20 इंटू 5 मायनस 45 प्लस 68. सो इज इक्वल टू 0. हे झाले शिअर फोर्स calculations for the given beam. So from that we have to draw the shear force diagram. So here this is the loading diagram and the shear force diagram we have to plot. So projection घ्यायचे सर्व क्रिटिकल पॉईंटचे, ज्या ज्या ठिकाणी आपण शेअर फोर्स कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत त्या पॉईंटचे, आणि एक बेस लाईन ड्रॉ करायची. हॉरिझॉन्टल बेस लाईन और रेफरन्स लाईन ड्रॉ केलेली आहेत आपण. आता बघा शिअर फोर्स ॲट ए टू द लेफ्ट इज 0, ए टू द राईट प्लस 77.
So this one is the plus 77. Then C to the left plus 37. So plus 37 at this point. Then C to the right is minus 8. So minus below the baseline. Then B to the left is minus 68. So minus 68 also below the baseline, and then 0 at this point. So आपल्याला कॅरेक्टरिस्टिक माहिती आहेत शिअर फोर्सच्या. ज्या ज्या ठिकाणी व्हर्टिकल रिॲक्शन्स किंवा पॉईंट लोड असतील त्या ठिकाणी व्हर्टिकल लाईन्स शिअर फोर्स डायग्राममध्ये येतील. म्हणजेच काय, सडनली इंक्रीज किंवा डिक्रीज होईल. सो या बघा, या 0 पॉईंट्सपासून या 77पर्यंत तो इंक्रीज होईल. तसंच या 37पासून या मायनस 8पर्यंत डिक्रीज होईल, आणि पुन्हा या 68पासून 0पर्यंत तो इंक्रीज होईल. ओके नाही. त्यानंतर आपल्याला माहिती आहेत बीमवरती जर UDL असेल तर शिअर फोर्स डायग्राममध्ये इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करणार. व्हेरिएशन्स त्याचं कसं नाव आहे, स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन. सो या ठिकाणी स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन, या ठिकाणी स्ट्रेट इन्क्लाइंड लाईन. So this is the above the baseline is positive shear force, below the baseline negative shear force, and this is the shear force diagram, shear force variations for the given simply supported beam at a given loading conditions. Shear force diagram in kilonewton. Okay, then now we have to calculate the bending moment calculations. So third one step is bending moment calculations. Sign conventions for that: sagging is positive and hogging is negative. So this one is the sagging and this one is the hogging. So hogging is negative and sagging is the positive. Okay, so for the bending moment at a simple support is 0. So bending moment at A is equal to bending moment at B point is 0, because this is simply support, simple supports. So simple support ला bending moment काय असतो, 0 असतो. Okay, then bending moment we have to find out the bending moment at a point C. So bending moment at C is equal to, so here we can see the diagram, that is loading diagram. At a point C, या C पॉईंटवरती आपल्याला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स करायचं. कुठल्याही एक साईड कन्सिडर करा, एक तर लेफ्ट साईडनं करा किंवा राईट साईडनं करा. मी लेफ्ट साईडनं कन्सिडर करते सध्या या गिवन केसमध्ये. सो या C पॉईंटला बघा, हा RAचा एक मुवमेंट घ्यायचा आहे आपल्याला आणि या UDLचा एक मुवमेंट घ्यायचा आहे. साईन कन्व्हेन्शन्स बघा, हा RA कसा जाणार आहेत, सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस हा RA इंटू हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती त्याचं 2 मीटर. देन हा UDL बघा, सेक्शनच्या लेफ्ट साईडचा फोर्स जर अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस, सो सेक्शनच्या लेफ्ट साईडचा UDL हा अँटी क्लॉकवाईज जातो आहे, सो -20 इंटू स्पॅन किती आहेत त्याचा 2 मीटर इंटू 2/2. सो RAची व्हॅल्यू किती आहेत, 77 इंटू 2 -20 इंटू 2 इंटू 2/2. So this calculation will be बघा 77 इंटू 2 -20 इंटू 2 इंटू 2/2. So 114 kilonewton meter plus, so this one is sagging. So bending moment at a point
C 114 kilonewton meter. So this is the bending moment calculations for the. Now plot the bending moment diagram. Again extend the projections below the shear force diagram. This is the baseline. For point A and B there is zero bending moment, so mark it at 0, and at the point C there is 114. So above the baseline 114 kilonewton meter. And for the लोडिंग ऑफ UDL युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर बीमवरती असेल तर बेंडिंग मोमेंट व्हेरिएशन्स हे पॅराबोलिक असतं. आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितला. सो जॉईन दिस लाईन बाय पॅराबोला. This is the positive, that is sagging bending moment. Bending moment diagram kilonewton meter. So ही झाली bending moment diagram for the given beams. तर अशा प्रकारे आपण या सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड अँड UDL या कॉम्बिनेशनसाठी बेंडिंग मोमेंट डायग्राम प्लॉट केलेले आहे. तर याच प्रकारे आपल्याला बाकी कॅल्क्युलेशन जे आहेत ते डिफरंट लोडिंग कंडिशनसाठी करायचे आहेत. ओके, आय होप सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम, शेअर फोर्स डायग्राम समजली असेल. काही डाऊट्स असेल तर जरूर विचारा. या ठिकाणी आपण थांबूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.